कर्माबाईची खिचडी. जगन्नाथपुरी येथे 56 भोग नैवेद्य दाखवायच्या अगोदर सकाळी लवकर खिचडीचा नैवेद्य दाखवतात. राजस्थानातील नागौर जिल्ह्यात कर्मा नावाची एक महान कृष्णभक्त होऊन गेली. तिला मारवाडची मीरा असंही म्हटलं जातं. हिचे वडील एक धार्मिक पुरुष होते. सकाळी उठल्यावर देवाला प्यायला पाणी दिल्याशिवाय ते स्वतः पाण्याचा थेंबही तोंडात टाकत नसत. त्यामुळे कर्माला घरातूनच भक्तिभावाचे संस्कार मिळाले होते. या कर्माच्या खिचडीची एक रंजक कथा आहे. एकदा कर्माचे आई वडील कार्तिक पौर्णिमेचं स्नान करण्यासाठी म्हणून पुष्करला जायला निघाले. कर्माही त्यांच्याबरोबर जाणार होती, पण मग देवाला नैवेद्य कोण दाखविणार? त्यामुळे कर्मा घरीच राहिली. आई वडिलांच्या अनुपस्थितीत देवाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी कर्माकडे सोपवण्यात आली. त्यांनी जाताना मुलीला सांगितलं की आधी देवाला नैवेद्य दाखवून मगच तू जेवत जा. कर्माने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. तिचे आई वडील तीर्थयात्रेला गेले आणि कर्माने इकडे सकाळी आंघोळ करून बाजरीची खिचडी केली. त्यात तिने भरपूर तूप घातलं आणि देवाच्या मूर्तीच्या पुढ्यात ती खिचडी घेऊन आली. तिने देवासमोर थाळी ठेवली आणि हात जोडून म्हणाली की भूक लागल्यावर खाऊन घ्या, तोपर्यंत मी घरातील बाकीची कामे आटपून घेते. असं म्हणून ती तिचं काम करू लागली. ती मधून मधून देवाने खिचडी खाल्ली का हे पाहू लागली, पण देव खिचडीला हात लावायलाही तयार नव्हता. बराच वेळ झाला, पण थाळी तशीच. ती काळजीत पडली. तिला वाटलं की तूप तर कमी झालं नसावं ना, आणि बहुतेक खिचडी कमी गोड झाली असावी. म्हणून मग तिने खिचडीत अजून तूप घातलं आणि गुळही घातला आणि तिथेच बसून राहिली. देवाला म्हणाली की मला निरनिराळ्या चवीचे पदार्थ करता येत नाही, अगदी व्यवस्थित पूजा अर्चाही करता येत नाही. मला ही खिचडी आणि साधी पोळी भाजी एवढंच करता येतं. तेव्हा तुम्हाला काही दिवस हेच गोड मानून घ्यावं लागेल. पण तरीही देव काही खिचडी खाईना. तेव्हा ती म्हणाली, आई बाबा जेव्हा जेवू घालतात तेव्हा लगेच जेवता, आणि मग आजच इतका उशीर का? स्वतःही उपाशी आहात आणि मलाही उपाशी ठेवणार आहात. तिने एवढं म्हणूनही देव काही आले नाहीत. पुढे ती म्हणाली की तुम्हाला माझ्या हातचीच खिचडी खावी लागेल. आई बाबांना यायला बरेच दिवस लागणार आहेत. तुम्ही जेवून घ्या, नाहीतर मीही उपाशीच राहीन. सकाळ गेली, दुपार गेली, संध्याकाळ व्हायला आली, तरी कर्माने काही खाल्लं नाही. म्हटल्यावर कृष्णाला यावं लागलं. कृष्णाच्या मूर्तीतून आवाज आला, तू पडदा घेतलेला नाहीस, असं कसं खायला येऊ? हे ऐकताच तिने तिची ओढणी डोक्यावरून पुढे ओढली आणि त्यांच्या सावलीत कृष्णाने खिचडी खाल्ली. थाळी पूर्ण रिकामी झाली. कर्मा म्हणाली की देवा, एवढीशीच गोष्ट होती तर आधीच सांगायचं होतं ना. स्वतः उपाशी राहिलात आणि मलाही उपाशी ठेवलं. आता दररोज कर्मा खिचडी करू लागली आणि ती खायला कृष्ण येऊ लागला. कर्माचे आई वडील परत येईपर्यंत हे असंच सुरू राहिलं. काही दिवसांनी ते दोघे पुष्करहून परत आले. त्यांना घरी आल्यावर लक्षात आलं की घरातील गुळाचा हंडा जो पूर्ण भरलेला होता तो रिकामा झालेला आहे. त्यांनी मुलीला विचारलं, गुळ कुठे गेला? कर्मा म्हणाली की दररोज भगवान कृष्ण तिच्याकडे येत आहेत आणि खिचडीचा नैवेद्य खाऊन जात आहेत. खिचडीत गोड कमी नको राहिला म्हणून तिने खिचडीत दररोज जरा जास्तच गुळ घातला. मग पुढे तिने पहिल्या दिवशी काय घडलं हेही सांगितलं. हे ऐकून आई वडील आश्चर्यचकित झाले. ज्या देवासाठी ते तीर्थयात्रा करायला गेले, ज्यांना लोक कुठे कुठे शोधत असतात, त्यांनी आपल्या मुलीच्या हातची खिचडी खाल्ली. पण त्यांना मुलीची काळजी वाटली की मुलगी खुळी तर झाली नाही ना. मग त्यांनी स्वतःच्याच मनाला समजावलं की बहुतेक कर्माने सगळा गुळ खाल्ला असावा. यावर कर्मा म्हणाली की तुमचा विश्वास नसेल तर उद्या बघा, मी स्वतः देवाला नैवेद्य दाखवीन. दुसऱ्या दिवशी कर्माने खिचडी शिजवली. गुळ आणि तूप घालून थाळी मंदिरात ठेवून दिली. ओढणीने पडदा घेतला आणि प्रार्थना केली की देवा, माझ्या प्रामाणिकपणाचे रक्षण करणे हे आता तुझ्याच हातात आहे. कर्माची आर्त हाक ऐकून कृष्ण खिचडी खायला आले. तिचे आई वडील समोरचं दृश्य बघतच बसले. त्यानंतर देवाची सेवा करण्याचं, नैवेद्य दाखवण्याचं काम कर्माकडेच आलं आणि तेही ती आनंदाने करू लागली. रोज सकाळी लवकर उठून प्रेमाने देवाला नैवेद्य दाखवण्याची तिची आता दिनचर्याच झाली होती. पुढे तिचे आई वडील निवर्तले. कर्मा एकटी पडली. तिचं घरातही मन रमेना. मग तिने तिची कृष्णाची मूर्ती घेतली आणि तीर्थयात्रेला निघाली. यात्रा करत करत ती जगन्नाथपुरी येथे आली. आता यापुढे इथेच राहावं असं ठरवलं. तिथे तिने एक छोटी झोपडी बांधली व तिथेच राहू लागली. येथेही तिचा नित्यक्रम तसाच चालू राहिला. सकाळी लवकर उठून श्रीकृष्णासाठी प्रेमाने खिचडी करायची, त्याचा नैवेद्य दाखवायची. थोड्या वेळाने कृष्ण खिचडी खायला येत आणि थाळी पूर्ण स्वच्छ करून जायची. मग त्यानंतर कर्मा आपली दिनचर्या पुढे न्यायची. कर्माची ही दिनचर्या सुरू राहिली आणि एक दिवस कृष्णाला नैवेद्य दाखवून झाल्यावर एक छोटा मुलगा तिच्याकडे आला आणि म्हणाला की आई, काही खायला आहे का? खूप भूक लागली आहे. कर्माबाई म्हणाली, हो, आत्ताच खिचडी केली आहे, ये तू पण बैस आणि खिचडी खाऊन घे. मग अगदी प्रेमाने कर्माने त्या मुलाला खिचडी वाढली आणि त्या मुलानेही तेवढ्याच प्रेमाने व चवीने ती खिचडी खाल्ली. मुलाने भरभरा खिचडी खाल्ली आणि म्हणाला की खिचडी खूप छान झाली आहे, मी उद्याही खिचडी खायला येऊ का? कर्मा म्हणाली, फक्त उद्याच काय, तू रोज खिचडी खायला येत जा, मी रोज खिचडी करत जाईन. पुढे तो मुलगा म्हणाला की ठीक आहे आई,
मी रोज खिचडी खायला येत जाईन. दरम्यान पुरीच्या मंदिरातील जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या तोंडाला खिचडी लागलेली पुजाऱ्यांना दिसायला लागली. पुजाऱ्यांना आश्चर्य वाटले की आपण तर त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवत नाही, मग देवाच्या मूर्तीच्या तोंडाला रोज खिचडी कशी काय लागलेली असते. पुजारी विचार करायला लागले की ही श्री जगन्नाथ यांचीच लीला असणार, हे कुठेतरी जाऊन खिचडी खाऊन येत असणार. मग ते जगन्नाथ यांना मनातल्या मनात विचारू लागले की रोज कुठे जाऊन खिचडी खाऊन येता, हे जरा आम्हालाही सांगा. हे पुजारी स्वतः मोठा कृष्ण भक्त होते. पुजाऱ्यांनी प्रश्न केल्याच्या रात्रीच जगन्नाथ स्वतः या पुजारी महोदयांच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले की माझी कर्माबाई नावाची एक भक्त आहे, इथे जगन्नाथपुरी येथेच राहते, रोज सकाळी सकाळी बाजरीची खिचडी करते आणि अतिशय प्रेमाने मला नैवेद्य दाखवते. मीही रोज सकाळी लवकर तिच्याकडे खिचडी खायला जातो, मग तिच्या हातची खिचडी फार आवडते. पण काही दिवसांपूर्वी तिच्याकडे एक साधू गेला आणि त्याने तिला आंघोळ करून पूजा अर्चा करून मग नैवेद्य दाखवण्यास सांगितले. तेव्हा हल्ली पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवल्यावरच मला खिचडी खायला देते. या सगळ्यात खूप वेळ जातो आणि मला खिचडीची वाट बघावी लागते. भुकेने होणारा त्रासही सहन करावा लागतो आणि मग मी जेव्हा खिचडी खातो तेव्हा मंदिरात भक्त येण्यास सुरुवात होते. त्यामुळे हल्ली मला खिचडी खाऊन झाल्यावर हात तोंड न धुता उच्च तोंडानेच परत यावं लागतं. भगवान जगन्नाथ यांचं म्हणणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी त्या पुजारी महोदयांनी त्या साधूचा शोध घेतला आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली. पुजाऱ्यांकडून हे सगळं ऐकल्यावर साधू घाबरला आणि पळत पळत कर्माबाईकडे आला आणि म्हणाला की तुम्ही पहिल्यासारखं सकाळी सकाळी उठून खिचडीचा नैवेद्य दाखवता, तुम्हाला पूजेचे कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही. मग त्यानंतर कर्माबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर खिचडी करून त्याचा नैवेद्य दाखवत राहिली आणि अतिशय प्रेमाने त्या छोट्या मुलालाही खिचडी खाऊ घालली. हा क्रम वर्षानुवर्षे सुरू राहिला आणि एक दिवस कर्माबाई हे जग सोडून निघून गेली. त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या डोळ्यातून निरंतर अश्रुधारा वाहताना दिसू लागल्या. सगळे पुजारी जगन्नाथपुरीचा राजा जमले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की आमच्याकडून कुठली चूक किंवा अपराध घडला आहे का, की साऱ्या जगाच्या पालनकर्त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा आहेत. त्याच दिवसाच्या रात्री श्री जगन्नाथ यांनी जगन्नाथपुरीच्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की आई कर्माबाई या जगातून देहरूपाने निघून गेली आणि माझ्यात एकरूप झाली आहे. पण आता रोज सकाळी सकाळी मला खिचडी कोण खायला घालणार. दुसऱ्या दिवशी राजाने मंदिराचे सगळे पुजारी सूर्यकांत यांच्याशी सल्लामसलत करून एक आदेश दिला की रोज सकाळी सर्वात पहिल्यांदा श्री जगन्नाथ यांना कर्माबाईच्या नावाने खिचडीचा नैवेद्य दाखवला जावा, ज्यामुळे भगवंतांना आई कर्माबाईची कमतरता कधीही जाणवणार नाही. त्यामुळे आजही भगवान जगन्नाथ यांना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्याच्या आधी त्यांच्या बालरूपासाठी त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. याचं नाव बाळ नैवेद्य असं आहे. शेकडो वर्षानंतरही ही प्रथा पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात जशीच्या तशी पाळली जात आहे. जय श्री कृष्ण. जय जगन्नाथ.